म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुमचं मनापासून स्वागत करतो. खाणं हा आपल्या अगदी आवडीचा विषय आहे आणि ते आपल्या आनंदाच्या एक्सप्रेशनचं प्रतीक पण आहे आणि आपलं सगळं आनंद खाण्यातनं एक्सप्रेस होत असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही दिवाळी म्हटली की आपल्याला लगेच फराळ आठवतो, होळी म्हटली की पुरणपोळी आठवतं, नंतर एखादी चांगली घटना झाली की पेढे. जसा मानवी जीवनाचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा आहे तसाच खाद्य संस्कृतीचा इतिहास पण तेवढाच जुना आहे. माणसांनी जशी जशी प्रगती केली तशी तशी त्यांनी नवीन चवी शोधून काढल्या, नवनवीन कुकिंगच्या टेक्निक शोधून काढल्या, फ्राईंग, बेकिंग, रोस्टिंग, ग्रिलिंग असे अगणित प्रकार शोधून काढले. आता एक गंमतच बघा ना तुम्ही की एखादा पदार्थ बघून आपला एकदम मूड सुधारून जातो किंवा आपला जसा मूड असेल तसा आपल्याला एखादा पदार्थ खावासा वाटतो. थोडक्यात म्हणजे काय की खाणं हे आपल्या जगण्याचं रिफ्लेक्शन आहे आणि ते आपण नेहमीच सेलिब्रेट करत असलं पाहिजे. आता माणूस किती जगला हे महत्त्वाचं नाही आहे, तो कसा जगला हे महत्त्वाचं आहे. तर मी आपल्या बाबतीत म्हणेन की माणसांनी किती क्वांटिटी त्यांनी डिशेस खाल्लेल्या आहेत ते महत्त्वाचं नाही आहे, त्यांनी कुठल्या डिशेस आणि कुठल्या चवी चाखल्या ते महत्त्वाचं आहे. म्हणूनच माझा असा प्रयत्न असतो की तुमच्यासमोर वेगवेगळ्या चवीच्या वेगवेगळ्या प्रेझेंटेशनच्या डिशेस तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. तर आज मी तुमच्यासाठी कोणत्या डिशेस आणल्या आहेत ते आपण बघूया. त्याच्यासाठी चला किचनमध्ये. आज आपण करणार आहोत 2 रोटीजच्या रेसिपीज. एक पहिली रेसिपी जी आहे आपली ती आहे दुधी आणि बाजऱ्याचा थेपला आणि दुसरी रेसिपी आहे टोफू स्प्रिंग अनियन कुलचा. मस्त दोन्ही रेसिपीज आहेत. ज्यांची लहानपणं खेड्यात गेली ती खरंच भाग्यवान लोक आहेत. त्यांनी आपली आजी पणजीच्या हातच्या भाकऱ्या, याच्या बाजरीच्या भाकऱ्या, बाजरीची खिचडी, त्याच्यावर तूप किंवा घाणीतलं तेल हे सगळं त्यांनी नक्की अनुभवलं असेल आणि हे नुसतं जरी आठवलं जरी तर असं तोंडाला पाणी सुटतं नाही. खरं म्हणजे शहरी संस्कृतींनी दुर्लक्षित केलेली ही तृणधान्य आहेत, ही आपण वापरत नाही. याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि मिनरल्स अशा गोष्टी असूनही आपण हे वापरताना दिसत नाही. तर म्हणून आजची माझी रेसिपी आहे ही बाजरीची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दुधी ही आरोग्यासाठी खूप चांगली मानली जाते. पण तुम्हाला माहिती आहे की भाज्यांचं आणि मुलांचं वाकडंच असतं नाही. तर कुठल्या ना कुठल्या प्रकारे ह्या गोष्टी मुलांच्या पोटात गेल्या पाहिजे आणि आपल्याही पोटात गेल्या पाहिजे. तर आजची इंटरेस्टिंग रेसिपी चालू करूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे बाजरीचं पीठ, दुधी सालासकट किसून घेतलेली, नंतर गव्हाचा आटा, गव्हाचं पीठ, पातीचा कांदा बारीक चिरलेला, तूप, दही, आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, नंतर हिंग, तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, धणे आणि जिऱ्याची पूड, हळद आणि मीठ. सगळ्यात आधी आपण आता आपलं जे पीठ आहे ते भिजवून घेऊया छान. त्याच्यासाठी दुधी मी मुद्दामून सालासकट घेतलेली आहे कारण की जे आपण थेपले बनवू तेव्हा त्या दुधी आपल्याला तोंडात खाताना असं लागली पाहिजे, अजून छान टेस्ट येते. बाजरी, गव्हाचं पीठ आपण कशासाठी टाकतोय तर बाजरीला इलॅस्टिसिटी नसते, त्याच्यामुळे आपल्याला मळताना व्यवस्थित व्हावं आणि त्याचे गोळे करताना लाटताना थोडं व्यवस्थित व्हावं म्हणून मी गव्हाचं पीठ त्यात टाकतोय. तीळ, हिंग साधारणपणे अर्धा चमचा, हिरवी मिरची,
आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट, हळद, धणे, जिऱ्याची पूड, मीठ, 2 ते 3 चमचे दही, तूप आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि ते याच्यात टाकायचं आहे. याच्यामध्ये कारण मॉइश्चर ऑलरेडी आहे, कारण की दुधीमध्ये पाणी असतं आणि परत दही पण आपण घातलेलं आहे, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी वापरायचं आहे. तूप गरम झालेलं आहे. आता आपण तूप घालूया, तसं सगळं हलवून घेऊया. थोडं पाणी घेऊन आणि आपलं जे दुधी आणि बाजऱ्याचं थेपल्याचं जे मिक्स आहे ते तयार आहे. आता आपल्याला त्याचे छोटे गोळे करायचे आहेत आणि थेपले बनवून घ्यायचे आहेत. सुरुवात करूया. थोडी मी कोथिंबीर याच्यात मिक्स करतो. याचे असे लिंबाच्या आकाराचे आपण छोटे गोळे बनवून घेऊया. बाजरीचा वापर राजस्थानमध्ये भरपूर प्रमाणात केला जातो. बाजरे का रोटला म्हणून त्यांचं जी रोटी आहे ती फार फेमस आहे, पॉप्युलर आहे. आणि आपल्याला ते जे थेपले आहेत ते थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत बरं का. ज्या दिवशी आपल्याला सुट्टी वगैरे असेल, ज्यावेळी पण आपल्याला वेळ मिळत असेल, तेव्हा एक स्ट्रेस बस्टर म्हणून पण तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ करून बघा आणि नेहमीपेक्षा वेगळे करा. मुख्य म्हणजे करताना इतकी मजा येते आणि इतका वेळ पण छान जातो. मस्त रंग आलेला आहे. याच्या गार्निशिंगसाठी मी काही बीट आणि गाजराची गार्निशिंग वापरणार आहे, काही फुलं वापरणार आहे. क्या बात आहे. आणि थेपल्यांबरोबर आपण सर्व करू दही. पातीचा कांदा थोडासा वरती टाकूया. दुधी आणि बाजरीचे थेपले तयार आहेत. अट्रॅक्टिव्ह दिसते ना डिश. आपली प्रत्येक डिश टेस्टी आणि अट्रॅक्टिव्ह झाली पाहिजे बरं का. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. दुधी बाजरा मिनी थेपला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बाजरीचं पीठ, दुधीचा किस, गव्हाचं पीठ, बारीक चिरलेला पातीचा कांदा, तूप, दही, पांढरे तीळ, हिंग, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं मिरची पेस्ट, जिरेपूड, धणेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दुधीचा किस घेऊन त्यामध्ये बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ, पांढरे तीळ, हिंग, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं आणि हिरवी मिरची पेस्ट, हळद, धणेपूड, जिरेपूड, मीठ, 2 चमचे दही, गरम केलेलं तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पीठ मळून घ्यावं. या पिठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून त्याचे ठेपले लाटून घ्यावेत. फ्रायपॅनवर तूप गरम करून त्यावर ठेपले दोन्ही बाजूनी भाजून घ्यावेत. हे भाजलेले ठेपले एका प्लेटमध्ये काढून गाजर आणि बीटाचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. आपण थेपले बघितले, आता आपण वळणार आहोत कुलच्यांकडे. कुलचे म्हटलं की पंजाब आठवतो, पंजाबी छोले कुलचा. आणि काश्मीरमध्ये पण हे बरेच पॉप्युलर आहेत. माझे असे बरेच मित्र आहेत पंजाबमधले आणि त्यांच्याकडे कधी कधी जाणं पण होतं पंजाबमध्ये. तेव्हा त्यांच्या घरचे जेव्हा मी छोले कुलचे खाल्ले तर क्या बात आहे, सगळं विसरून जायला होतं बरं का.
तर ट्रेडिशनल रेसिपीमध्ये थोडेसे बदल करून मी एक टोफू कुलच्याची एक रेसिपी आणली आहे. कारण टोफू पण एक असा पदार्थ आहे की जो थोडासा दुर्लक्षित केलेला आहे आपल्याकडे असं मला वाटतं. कारण की सोया पनीर आहे ते आणि भरपूर प्रोटीन्स आहे त्याच्यामध्ये आणि ते पण पोटात जायला हवेत. तर आजची जी रेसिपी आहे आपली त्याचं साहित्य बघूया. टोफू, मैदा, दही, तळलेला कांदा, स्प्रिंग अनियन बारीक चिरलेले, तूप, काजू तळून घेऊन त्याची पेस्ट केलेली किंवा वाटून घेतलेले काजू, आलं, वेलची पूड, जिरा पूड, ओवा, जिरे, कोथिंबीर, लिंबू, सोडा, खायचा सोडा, साखर, हळद, तिखट आणि मीठ हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपल्याला कुलच्यासाठी जो डो असतो तो लावून घ्यायचा आहे. मैदा घेऊया आणि ज्यांना पूर्ण मैदा वापरायचा नसेल तर त्यांनी अर्धा मैदा आणि अर्धी कणिक घ्या, ते पण चालेल. पण मैद्याला इलॅस्टिसिटी चांगली असते आणि कुलच्यासाठी तो मैदा जास्त छान लागतो, त्याच्यामुळे मी पूर्ण मैदा घेतोय. तळलेला कांदा, थोडा सोडा. बरं, तिथे कुलचे करताना यीस्टचा पण वापर केला जातो, पण आपण सोडा वापरतोय त्याच्यामुळे आपले कुलचे थोडेसे हलके होणार आहेत छान. वेलची पूड, मीठ घातलं मी, तळलेला कांदा, ओवा, थोडीशी जिरे पूड, दही, साखर, साधारणपणे अर्धा चमचा, कोथिंबीर, तूप घालूया साधारणपणे 2 चमचे, मीठ, त्याच्यामध्ये मॉइश्चर म्हणून दही पण आहे, त्याच्यामुळे पाणी वापरताना थोडं जपून घाला, थोडं थोडं घाला. आणि कुलच्याचा डो आपला तयार आहे आणि आता आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे. आणि डो व्यवस्थित मुरलेला आहे, 15-20 मिनिटं मी त्याला मुरत ठेवलेलं आहे. सारणासाठी आपण काही गोष्टी एकत्र करून घेऊया. टोफू घेतलाय मी, थोडासा असा हाताने त्याला चुरून घेतलेला आहे. काजू मी तळून घेतले होते आणि त्याच्यानंतर त्याला बारीक वाटून घेतलेलं आहे. जिऱ्याची पूड, हळद, तिखट आणि आलं आपण वापरणार आहोत. आपण त्याला मस्त एक तडका देणार आहोत. कोथिंबीर, पातीचा कांदा, किंचित साखर आणि मीठ. एक काम करतो, 1 चमचा घी घेतो आणि त्याचा तडका बनवतो मस्त. जिरं, आलं, हळद, तिखट, ते आपलं स्टफिंग आहे ते अजून मस्त झणझणीत आणि मस्त लागेल. आलं टाकूया. गॅस बंद करून तिखट आणि हळद, क्या बात आहे. लिंबू छान मिक्स करून घेऊया. टोफू अवेलेबल नसेल तर तुम्ही पनीर वापरू शकता. सारण तयार आहे. आता बनवूया गरमागरम कुलचे. येस, एक गोळा घेऊया. आता थोडंसं जरा दाबून घेऊया आणि मध्ये आपल्याला हे सारण ठेवायचं आहे. साधारणपणे तुम्ही जेवढी कणिक घेतली असेल, कणकेचा गोळा घेतला असेल तेवढंच सारण असायला हवं. त्याला असं नीट बंद करून घेऊया छान.
आणि मध्यम आचेवर आपल्याला दोन्ही बाजूनी कुलच्याला शेकून घ्यायचंय. थोडंसं आपल्याला नंतर घी घालायचंय. कुलचा होतोय तिथपर्यंत गार्निशिंगची तयारी करून घेतो. कलर्ड पेपर्स वरचा भाग, वरचं साल थोडंसं मी घेतोय. आणि आपल्याला याचे पातळ स्लायसेस कापून घ्यायचे आहेत. कुलचा होईपर्यंत आपण त्याला यांना पाण्यामध्ये ठेवूया छान. आता घालूया मस्त घी. तयार आहे आपला टोफू आणि स्प्रिंग अनियन कुलचा. साहित्य आणि कृती लिहून घ्या. टोफू स्प्रिंग अनियन कुलचा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दही, मैदा, टोफू, तळलेल्या काजूची पेस्ट, तूप, बारीक चिरलेला पातीचा कांदा, तळलेला कांदा, आल्याची भरड, वेलची पूड, जिरेपूड, ओवा, जिरं, कोथिंबीर, लिंबू, खायचा सोडा, साखर, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये तळलेला कांदा, खायचा सोडा, वेलची पूड, ओवा, जिरेपूड, 2 ते 3 चमचे दही, अर्धा चमचा साखर, कोथिंबीर, तूप, मीठ आणि पाणी घालून या मिश्रणाचा डो बनवून घ्यावा. कुलच्याच्या सारणासाठी एका बाउलमध्ये टोफू घेऊन त्यामध्ये काजूची पेस्ट, जिरेपूड, कोथिंबीर, पातीचा कांदा, साखर आणि मीठ घालावं. फोडणी पात्रामध्ये तूप गरम करून त्यामध्ये आलं, लाल तिखट आणि हळदीची फोडणी करावी. तयार फोडणी आणि लिंबाचा रस कुलच्याच्या सारणामध्ये घालून ते एकजीव करून घ्यावं. भिजवलेल्या कुलच्याच्या पिठाची पारी करून त्यामध्ये स्टफिंग भरावं. फ्राय पॅन वर तूप गरम करून त्यावर कुलचा खरपूस भाजून सर्व्ह करावा. नाट्यशास्त्र आणि खाद्यशास्त्र या दोन्हीमध्ये एक सिमिलरिटी आहे. ती म्हणजे दोन्ही गोष्टीचे प्रयोग होतात. किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे नाही? आणि हे प्रयोग आपल्याला स्वातंत्र्य देतात नवनवीन गोष्टी अनुभवायचं. प्रशांत सरांचे नाट्यानुभव आणि त्यांचे नाट्याचे प्रयोग तुम्ही अनुभवले असतीलच. आणि माझ्याबरोबर आपले हे खाद्यानुभव मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. तर माझ्या ह्या आजच्या रेसिपीज आणि तुमचे खाद्यानुभव आणि वेगळ्या रेसिपीज जे काही असतील त्या माझ्याबरोबर तुम्ही शेअर करा. त्याच्यासाठी तुम्हाला पत्ता लागेल, तो लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. या सगळ्या नवनवीन रेसिपीज आपण एकत्र करणार आहोत आणि इथे मस्त धमाल करणार आहोत. आता वेळ झाली निघायची. आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. आज तुम्ही आम्हाला कुठल्या रेसिपी दाखवणार? आता आज 3 रेसिपीज दाखवणार आहे. एक आहे मेक्सिकन बरिटो बोल, एक आहे स्पॅनिश टॉर्टिला आणि एक आहे पिटा ब्रेड, जो लेबनीज ब्रेड आहे पण त्याचं इंडियन व्हर्जन केलं आहे म्हणून इंडियन स्टफ पिटा. आम्ही